सातवीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। गेल्या वेळेला आपण स्वामी विवेकानंद हा धडा घेतला। आज आपण चर्चा करणार आहोत तुमच्या टेक्स्टबुकमधला पहिला जे आहे ते अभंगवाणी आहे। अभंगवाणी म्हटलं की संत आले, सेंट, संत। जैसे हिंदी में हम लोगों ने पढ़ा है कि कबीर है, कबीरों के दोहे, संत कबीर के दोहे, ये तो पढ़े हुए हैं हमने। तो वैसे ही मराठी में हमें पढ़ना है अभंगवाणी। तो महाराष्ट्र ये संत की भूमि जानी जाती है। इसमें संत का मतलब क्या है? संत मतलब कौन है? तो संत मतलब हम और भगवान, इनके जो बीच में है, जो हम लोग इंग्लिश में बोल सकते हैं मिडल मैन, जो हमारी बातें भगवान को पहुंचा सके और भगवान की अच्छी अच्छी बातें जो उपदेश है वो भगवान के तरफ से हमें पहुंचा दे, वो है संत। मतलब हमारी जो तकलीफ़ें हैं, जो प्रॉब्लम्स है, भगवान को शेयर करने वाले और भगवान ने बताई हुए अच्छी बातें हमें बताने वाले हैं संत। तो ये संतान से शिरोमणि मीन्स संत के जो मेन जो संत है वो है संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, समर्थ रामदास, स्वामी समर्थ रामदास और संत नामदेव। ये जो है ये मेन संत है। उन्होंने हमको अच्छी बातें बताई है कि क्या करना है, क्या नहीं करना है, किस मार्ग पे चलना है, अच्छा मार्ग कौन सा है, बुरा मार्ग कौन सा है। तो ये हम आज पढ़ेंगे। तो मैं थोड़ा संत नामदेव इनके बारे में बताती हूँ। उनका जन्म जो है वो 26 अक्टूबर 1270 में हुआ था और उनकी जो मृत्यु हुई थी वो हुई थी 3 जुलाई 1350 का काल। मतलब 1200 और 1300 का काल। अभी का काल हमारा कैसे चल रहा है? 20वीं सदी। तो वो काल में वो थे और वो 80 साल उनकी आयुर्मान था। उनका आयु उनकी मतलब 80 साल वो ज़िंदा रहे और उन्होंने अच्छी बातें हमें बताई है। और ये वारकरी संप्रदाय के थे। वारकरी जो विट्ठल का नामस्मरण करते हैं। भगवान विट्ठल मालूम है आपको, जो ऐसे खड़े रहते हैं, कट्टेवर हात ठेवून उभे राहतात आणि त्यांचं नामस्मरण विट्ठल 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 ये जो करते हैं वो वारकरी संप्रदाय बोलते हैं उसको। वो उसमें थे और विट्ठल, भगवान विट्ठल जो है उनके नज़दीक थे। ये बहुत सखा थे उनके। और वो पंढरपुर में ही उन्होंने उनका देहदान दिया था। पंढरपुर में वो पांडुरंग के चरण में विलीन हो गए थे। तो मैं अभी श्लोक स्टार्ट करती हूँ। ये जो अभंगवाणी है, अभंग जो है वो मैं एक स्टैंजा। और एक बात कि ये जो श्लोक है, ये जो एक स्टैंजा है वो उसका मैं एक्सप्लेनेशन बताऊंगी और एक्सप्लेनेशन नीचे लिखा हुआ है। फिर भी उसका अच्छी तरह आपको एक्सप्लेनेशन मैं बता रही हूँ। आप ध्यान से पढ़िएगा। जब मैं पढ़ रही हूँ आप भी देखना है अच्छी तरह कि क्या लिखा हुआ है और ध्यान से सुनिए भी कि मैं क्या बता रही। सत्य संकल्पाचा करता जो विश्वाचा, अनाथ जीवांचा माय बाप। म्हणजे आता खाली बघूया त्याचा अर्थ काय आहे। ज्याने आपल्या अविनाशी संकल्पाने हे विश्व निर्माण केलंय।
म्हणजे संत नामदेव जे आहेत ते विठ्ठलाला उद्देशून म्हणतायत. भगवान विठ्ठल जे आहेत, आता इथे बघा इथे कॉर्नरला दाखवलेला आहे तो भगवान. तर त्यांना तो उद्देशून बोलतोय की ज्याने आपल्या अविनाशी म्हणजे नष्ट न होनेवाला संकल्प म्हणजे काय, निश्चय मतलब पक्का इरादा, जो पक्का इरादा है, जो कभी नष्ट न होगा, ख़त्म न होने वाला इरादा, ऐसे निश्चय ऐसे बोल सकते हो. ज्याने आपल्या अविनाशी संकल्पाने हे विश्व निर्माण केलेलं आहे. म्हणजे ज्यांनी हे कधीही न मिटणारं विश्व मीन्स ये पूरा वर्ल्ड, ये वर्ल्ड ज्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि जो अनाथ जीवांचा मायबाप, म्हणजे ज्यांना आई वडील नाही आहे, ज्यांना कोणीच नाही आहे, त्यांना तो देव आहे. भगवान विठ्ठल त्यांच्यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी उनके पीछे खडा है आधार देके. अशा त्या परमात्मा म्हणजे एकदम पवित्र आत्मा बोल सकते हो हम लोग, पवित्र सोल बोल सकते हो. तर पुंडलिकाने नामदेवांनी येथे या वाळवंटात आणून कमरेवर हात ठेवून उभे राहावयास लावले आहे. म्हणजे कोणासाठी, की ज्यांना आईबाप नाही आहेत, ज्यांना कोणीच नाही आहे, आणि हे अविनाशी जग आहे, हे विश्व आहे, हे जे निर्माण केलेलं आहे ज्याने, त्याला त्या वाळवंटात म्हणजेच ह्या आपल्या पृथ्वीवर त्याला सांगितलं आहे की बाबा रे तू इथे ये आणि तू उभा राहा, आमच्यासाठी उभा राहा, असं सांगितलेलं आहे. परत बोलते आहे, सत्य संकल्पाचा करता जो विश्वाचा अनाथ जीवांचा मायबाप, पुंडलिक तया आणिले रंगणी. म्हणजेच काय, अशा त्या परमात्म्याला काय केलं आहे, त्यांनी सांगितलं आहे की तू खाली ये आणि आम्हाला आमचा आधार बन, असं सांगितलेलं आहे. आणि वाळवंटात आणून त्याला उभं केलेलं आहे. पुंडलिक तया आणिले रंगणी, कटावरी पाणी ठेवून या. म्हणजे कटावरी हात जे कर आहेत ते कटावरी म्हणजे कमरेवर हात ठेवून उभं राहायला सांगितलेलं आहे. अणुरेणू माझी व्यापुनिया राहिला. अणुरेणू म्हणजे कणाकणात, बहुत छोटे छोटे जो कण है, ये विश्व में जो कण है उसमें हर कण में भगवान बसे हुए हैं. मतलब एक भगवान मतलब क्या है, भगवान मतलब कोई एक मूर्ति नहीं है. मेरे हिसाब से भगवान मतलब एक बहुत बड़ी ऐसी ताकत है, विश्व की ताकत है, और वो सब जगह भरी हुई है. अणुरेणू माझी व्यापुनिया राहिला, अनेकत्व झाला एकलाची. म्हणजे तो अणुरेणूत भरलेला असून त्या एकाचीच अनेक रूप झालेली आहेत. अनेक रूप म्हणजे हर एक अस्तित्व है भगवान का, हर जगह वो दिखता है. अभी हमारे कैसे भगवान बहुत कोटी भगवान है बोलतात, 33 कोटी देव आहेत म्हणतात, आणि त्याचे वेगवेगळी रूप आहेत, पण त्याचं कार्य काय आहे, त्याचं कार्य एकच आहे. देव कोणाला सांभाळतो, देव आपल्यासारख्या अनाथांना म्हणजे आपल्यासारख्या लोकांना ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना तो सांभाळतो, नेहमी आधार देतो. हमेशा हमको ये भगवान आधार देते हैं. और ये कहाँ पे बसे हुए हैं, कण कण में, हर कण में, छोटे छोटे विश्व में, हर चीज़ में वो बसे हुए हैं. तो अणुरेणूत भरलेला असून त्या एकाचीच अनेक रूपे झाली आहेत. आता वेद आहेत, आता लिहिलंय बघा, नामा म्हणे वेद त्या लागी बोभाय, जोडून या पाय उभा ठाके. म्हणजेच काय, वेदांनी ज्याचा जयघोष केलेला आहे. म्हणजे आता पूर्वी कसं असायचं, आता इंग्लिश लिटरेचर आपण म्हणतो तसंच हिंदू रिलिजन्समध्ये हे वेद, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, ये 4 वेद थे. और उसमें वो लिटरेचर बोल सकते हैं, वो संस्कृत में भी थे.
तो वो वेद के हिसाब से सब चलते थे पहले के ज़माने में। तो वो वेद मतलब क्या, लिटरेचर, ये हिंदू रिलीजन्स के लिटरेचर से। तो उन्होंने क्या बोला है की वेदांनी ज्याचा जयघोष केला आहे, म्हणजे ज्या देवाचा जयघोष म्हणजे सतत 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 त्याचं नामस्मरण केलेलं आहे, जय जयकार केलेला आहे, तोच परमात्मा येथे विटेवर पाय ठेवून उभा राहिला आहे। म्हणजेच काय की प्रत्येक वेळेला आपण त्याला आळवलेलं आहे, बोलवलेलं आहे, आणि तोच विठ्ठल रखुमाई, हे पंढरपुरला हे देवस्थान है, वहाँ पे ये मंदिर है। तो ये नामदेव उनके बहुत ज़्यादा भक्त थे और उन्होंने बोला है ये विश्व में वही हमें संभाल रहे हैं। तो वेदांनी ज्याचा जयघोष केला आहे तोच परमात्मा येथे विटे, परमात्मा म्हणजे मी म्हटलं पवित्र आत्मा, तर तोच विटेवर पाय ठेवून उभा राहिला आहे। विटेवर म्हणजे ती एक वीट आहे, ईट बोलते हैं हिंदी में, तो ती ब्रिक, इंग्लिश में ब्रिक बोलते हैं, ब्लैक कलर ब्रिक, तो उसके ऊपर वो पैर टिके हुए, मतलब विश्व की सब चिंता दूर करने के लिए वो यहाँ पे आए हुए हैं और यहाँ पे ही बसे हुए हैं, हमारे मन में है। और ऐसा बोला जाता है कि हमेशा भगवान मतलब एक शक्ति है और हमेशा वही मानना है कि ये शक्ति हमारी निसर्ग में कण कण में भरी हुई है और वो हमेशा हमें अपने माँ बाप से भी ज़्यादा हमें आधार देने वाली है आणि ती आपल्याला ऑलवेज सांभाळत असते। म्हणून कधीही आपल्याला काहीही प्रॉब्लेम आला तर आपण प्रयत्न करत राहायचं आहे, ती एक शक्ती जी आहे ती आपल्याला नेहमी सपोर्ट करत राहणार आहे, असं ह्या अभंगाचा अर्थ आहे। परत एकदा म्हणून दाखवते, नीट ऐका तुम्ही। सत्य संकल्पाचा करता जो विश्वाचा, अनाथ जीवांचा मायबाप, पुंडलीक तया आणिले रंगणी, कटावरी पाणी ठेवूनिया, अणुरेणू माझी व्यापुनी राहिला, अनेकत्व झाला एकलाची, नामा म्हणे वेद त्या लागी बोभाय, जोडोनिया पाय उभा ठाके, म्हणजे तो विश्वात असाच उभा राहिला आहे।